ओम. हा 7वा अध्याय सुरू होतोय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा. तरी ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैंगा तू योगयुक्तू झालासी आता. मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिये तळहातीचे रत्न जैसे. तुझ ज्ञान सांगे न तैसे विज्ञान ऐसी. एत विज्ञाने काही करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे. तरी पै आदि जाणावे तेची लागे. मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे. जैसी तिरी नाव न डळे टेकली साती. तैसी जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पावली निघे. तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंचू हे विज्ञान. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान तिन्ही जाण. आता अज्ञान आघवे आरपे, विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. ऐसे वर्मजे गूढ, ते किजेल वाक्यारूढ. जेणे थोडे निपुरे कोड बहुत मनीचे. जेणे सांगते या बोलावे कुंठे, ऐकतयाचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे उरो नेदी. पैंगा मनुष्यांच्या सहस्त्रशा माझी, विपायल्याची एथ दिवसा. तैसे या दिवसे करा बहुसा माझी विरळा जाणे. जैसा भरले या त्रिभुवना तू, एकू एकू चांगू. अर्जुना निवडूनी कीजे सेना लक्षवरी. की तयाही माझी सेवटी, जे वेळी लोह मासाते घाटी. तेवळी विजय श्रेयेच्या पाटी एकूची बैसे. तैसे आस्थेच्या महापुरी, रिगताती कोडी वेरी. परी प्राप्तीच्या पैलतिरी विरळा निघे. म्हणून सामान्य गा नोहे, हे सांगता वडील गोठी आहे. परी ते बोलो येईल, पाहे आता प्रस्तुत ऐक. तरी अवधारी धनंजया, हे महदाधिक माझी माया. जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि येते प्रकृती म्हणिजे, हे अष्टदा भिन्न जाणीजे. लोकत्रय निफजे येस तव, हे अष्टदा भिन्न कैसी. ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची आता पर्येसी विवंचना. आप तेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न आठही भाग. या आठांची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था. तिये नाव व्यवस्था जीव ऐसी. जे जडाते जीववी, चेतने ते चेतवी. मना करवी मानवी शोक मोह. पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जियेचिये जवळिकेचे करणे. जिया अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाची या अंगा घडे. तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ. चतुर्विध ठसा उमटो लागे आपैसा. मोला तरी सरिसा परी थरची आनान. होती 84 लक्ष थरा, एरा मिती नेणिजे भांडारा. भरे आदि शून्याचा गाभारा नाणे आसी. ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहुअस टाक. मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी. जे आकोनी नाणे विस्तारी, पाठी दयाची आटणी करी. माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे ये परी असो. तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीची कीजे. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे, येथ आन नाही. म्हणून आदी निधन पाही जगासी मी. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता जै मूळ. तै रश्मीची नमती, केवळ होय ते भानू. तियाच परी किरीटी, या प्रकृती जालिये सृष्टी. जै उपसंहरुनी कीजेल गोठी, तै मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे. या विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी. सुवर्णाचे मणी केले, ते सोनयाचे सुती ओविले. तैसे मिया जग धरिले बाह्यांतरी. म्हणून उदकी हन रसू,
का पवनी जो स्पर्शू शशी सूरी जो प्रकाशू तो मीची जाण. तैसाची नैसर्गिकू शुद्धू मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणव. नराच्या ठाई नरत्व जे अहम भाविये सत्व ते पौरुष मी हे तत्व बोलिजत असे. अग्नी ऐसे आहाच तेजी नामाचे आहे कवच ते परते केलिया साच तेज ते मी. आणि नानाविधी योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. एके पवनूची पिती एके तृणे जव जिती एके अन्नाधारे राहती जळे एके. ऐसे भूतप्रती आनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते आघवा ठाई अभिन्न मीची जाण. मीची एक परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू बोलो संक्षेप जाण तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. पै आदिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे जे अंतिगिळी अक्षरे प्रणवपीठीची. जवहा विश्वाकारू असे तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे. ऐसे अनादिचे सहज ते गा मी विश्वबीज हे हातातळी तुझ देईज तसे. मग उघड करुनी पांडवा जैये आणीसी सांख्याची या गावा तैययाचा उपेगू बरवा देखसील. बळिया माझी बळ ते मी जाण आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे राम जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. एरवी विकाराचेनी पैसे करी कीर इंद्रियाचे या ऐसे परी धर्मासी वेखासे जाओने दी. जो अप्रवृत्तीचा वाटा सांडुनी विधीची या निगे वाटा तेवीची नियमाचा दिवटा सभे चाले. कामो ऐसिया ओझा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते मोक्षतीर्थीचे मुक्ते संसार भोगी. जो श्रुतिगौरवाच्या मांडवी कामू सृष्टीचा वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टके. ऐसा नियतू का कंधरपू जो भूता यया बीज रूपू तो मी म्हणे बापू योगियांचा. हे एकैक किती सांगावे आता वस्तू जातची आघवे मज पासवनी जाणावे विकारले असे. जे सात्विक हन स्वभाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतू. हे झाले तरी माझ्या ठाई परी या माझी मी नाही. जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनमट परी तियेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. मग तया काष्ठाच्या ठाई सांग पा बीजपण असे काही म्हणूनी विज्ञानी मी नाही जरी हे माझे. पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळी होय सलिल तेथ अभ्र नाही. मग तया उदकाचेनी आवेशे जाले तेज जे लखलकीत दिसे तिये विजू माझी असे सलिल काही. सांगे अग्निस्तव धूम होये तिये धूमी काय अग्नी आहे. तैसा विकार हा मी नोहे जरी विकारला असे. परी उदकी झाली बाबुळी उदकातेची जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे. हा गा स्वप्न हे लटके नोहे परी निद्रावशे जई बाणले होये तई आठवू काही देत आहे आपण पे. हे असो नेणो कैंचे जे डोळाची पटळ रचे तेणे देखणे पण डोळे यांचे न गिळीजे काही. तैसी माझीची हे बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ठेली जवनिका आहे जवनिका जैसी. म्हणून भूते माते नेणती माझीची परी मी नव्हती जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीचा घटू कीजे सवेची पृथ्वीसी मिळे जरी मिळविजे तोची अग्नी संगे शिजे तरी वेगळा होय. तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले. म्हणून माझेची मी नव्हती माझे मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले. आता महदादी जे माझी माया उतरोनिया
धनंजया मी होई जे हे आया कैसे निये. जिये ब्रह्माचळाचा आधाडा पहिले या संकल्प जळाचा उभडा सभेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचेनी ओघे चढत काल कललेचेनी वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जे गुणघनाचेनी वृष्टी भरे भरली मोहाचेनी महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांचे. जे विद्वेषाच्या आवर्ती दाटत तेथ मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे कर्मा अकर्माची ओभाणे वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा तेथ जीव फेन संघाटा सहिंग दिसे. अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मीचे कळिया उल्लाळू घेती. उदवस्तूंचे लोंढे पाडित जन्म मृत्यूचे चोंडे जेथ पांच भौतिक बुडबुडे होत जात. सम्मोह विभ्रम मासे गिळती धैर्याची आविसे तेथ देवडे भवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचेनी खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजोगुणाचे खळाळे स्वर्गु गाजे. तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुआड माया नदी. पै पुनरावृत्तीचेनी उभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकांचे. तर या पाणीयांचे वहिलेपणे अजूनी न धरितीची ओभाणे ऐसा मायापुर हा कवणे तरी जे लगा. एथ एक नवलाओ जो जो कीजे तरणो पाओ तो तो अपाओ होय ते ऐक. एक स्वयंबुद्धीच्या बाहीत निगाले तयांची शुद्धी नाही. एक जाणीवेचे डोही गर्वे गिळले एकी वेदत्रयाची सांगडी घेतलिया अहंभावाची या धोंडी ते मदविनाच्या तोंडी सगळेची गेले. एकी वैसेचे जाड बांधले मग मनमथाची एक आसे लागले ते विषय मगरी सांडिले चगळून या. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रमाचा जरंगा तेणे कवळी जताती पैंगा चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत रोगाच्या आवर्ती दाटत आपदा गिरी चुंबिजत उधवला ठाई. मग दुःखाचेनी बरटेनी बोंबले पाठी मरणाचे रेवे रोविले ऐसे कामाची एक आसे लागले ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी भरोनी ठेले. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्म बाह्यांचा भरवसा परी ते पडिले वळसा विधी निषेधांचा. जेथ वैराग्याची नाव न रिगे विवेकाचा तागा न लगे वरी काहीतरी ये तरो ये योगे परी विपा येतो. ऐसे तरी जीवाची अंगवणे या माया नदीचे तरणे हे काहीच यासारखे बोलणे म्हणावे पा. जरी अपत्यशिळा व्याधी कळे साधू दुर्जनाची बुद्धी का रागी सांडी रुद्धी आली साती. जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू गोटे ना तरी भेडा उल्लाटे दिवसी जरी पाडस वागुर खरांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणून गा पांडुसुता जैसी सकामा न जिणवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मच भजले तया ऐलीची थडिया सरले माया जळ. जे अहंभावाचे ओझे सांडुनी विकल्पाची या झुळका चुकावनी अनुरागाचा निरताक होऊनी पाणी डाळ. जया ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या पैलतीरा झेपावले जे. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ते उपरतीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. जे बहुता एका वांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. तेव्हा नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे
आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडूनिया. इंद्रियांच्या राजविधी अममतेची या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळविता ती. आणि दुःख शोकाच्या घाई मारिली याची सेची नाही. हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. म्हणून ते माते चुकले ऐक, चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा. तो पहिला आर्तू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा. तेथ आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेनी इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथे याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकोपाही ज्ञानिया जो. जे तया ज्ञानाचेनी प्रकाशे, फिटले भेदांचे कळवसे, मग मीच झाला समरसे आणि भक्तु तेवीची. परी आणि कांचिये दिठी नावेक, जैसा स्फटिकूची भासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगतात. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्याला. जरी पवन हलवून पाहिजे, तरी गगनाही वेगळा देखिजे. एरवी गगन तो हे सहजे असे जैसे, तैसे शरीरे हन करमे, तो भजतसे ऐसा गमे. परी अंतरे प्रतिती धर्मे मीच झाला, आणि ज्ञानाचे उजेडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मीही तैसेच म्हणे उचंबळला साता. हा गा जीवा पहिली कडिली खुणे, जो पावोनी वावरव जाणे, तो देहाचेनी वेगळेपणे काही वेगळा होय. म्हणून आपुलालिया हिताचेनी लोभे, मज आवडे तो भक्त झोंबे, परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानिया ऐकू. पाहे पा दुभते याची या आशा, जगची धेनू करीतसे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. का जे तनू मनू प्राणे, ते आणिक काहींच नेणे, देखे तयाते म्हणे हे मायकी मी मायची की. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनू ही तैसीची प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साच. हे असो मग म्हणितले, जे कागा तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. परी जाणवून या माते, जो पाहो विसरला माघवते, जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे ठेले. तैसी अंतःकरण कुहरी उपनली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली. तो मी हे काही बोली फार करू, तरी ज्ञानिया जो म्हणिजे, तो चैतन्याची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय कीजे, न बोलो नाही. जे तो विषयांची दाट झाडी, माझी कामक्रोधांची साकडी चुकावनी, आला पाडी सद्वासनेचिया. मग साधू संगे सुभटा, उजू सत्क्रियेची या वाटा, अप्रवृत्तीचा वाटा डावलूनी, आणि जन्मशतांचा वाहतवणा, तेवी आशेची या न लेची वाहना, तेथ फळ हेतूचा उगाणा कवण चाळी. ऐसा शरीर संयोगाची या राती माझी, धावत सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती सोय झाली. तैसीची गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची वृद्धी उपनली तयाची ये दृष्टी. ते वेळी ज्याकडे वास पाहे, तेवता मीची एकुतया आहे, तया सर्वत्र मी वाचुनी तरी मीच आथी. तया सर्वत्र मी वाचुनी ते वेळी जियाकडे वास पाहे, तेवता मीची एकुतया आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीच आथी. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचून नाही, जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा. तैसा तो मज भीतरी, मी तया आतु बाहेरी, हे सांगिजेल बोलवरी तैसे नोहे. म्हणून असो हे यापरी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेणे संसरलेनी करी आपु विश्व. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा उते भाव, म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आतू. जयाची ये प्रतितीची या वाखारा, पवाडू होय चराचरा,
तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवती. एर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दिठी मंद झाले, आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रे गावा, की तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पासीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीचे प्रकृतीचे पायिक, वरी भोगा लागी तव रंक, मग तेणे लोलुप्ये कौतुक कैसे निवजती. कवणी तिया नियमबुद्धी कैसे नियान उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहित करणे. पै जो जिये जिये देवतांतरी, बजावयाची चाड धरी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी. मग तिया श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. देवो देवी मीची पाही, हाही निश्चयो त्यासी नाही, भाव ते ते ठाई वेगळा लापरी धरी. ऐसे जेणे जे भाविजे, ते फळ तेणे पाविजे, परी तेही सकळ निपजे मजची स्तव. परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहिरे न रिगती, म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन, एर फळभोगू ते स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परवते पाठी हो का आवडते, परी अजी जो देवता ते तो देवत्वासी. एर तनु मनु प्राणी, जे निरंतर माझिया वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. परी तैसे न करीती प्राणी, वाया आपुला हिती वाणी. पोहताती पाणी तळाती चेनी, ना ना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, आणि मनी तरी आठविजे थिल्ल राहते. हे ऐसे काही सया करावी, जे अमृती ही रिगोनी मरावे. सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडून या धनुर्धरा, का प्रतिती पाखा पाखी चिदंबरा गोसाविया नव्हावे. जेथ उंचावलेनी पवाडे, सुखाचा पैसारू जोडे, आपुलेनी सुखाडे उडोये ऐसा. तया उपा माप का सुवावे, मज अव्यक्ताते व्यक्त का मानावे. सिद्ध असता का निमावे साधनवरी. परी हा बोलू आघवा, जरी विचारी जतसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवेगा. का जे योग माया पडळे, हे झाले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे दिहबळे न देखती माते. एरवी मी नसे ऐसे काही वस्तू जाता असे, पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. पवन कवनाते न शिवेची, आकाश के न समायेची. हे असो एकू मीची विश्वी असे. एत भूते जिये अतितली, तिये मीची होऊन ठिली, आणि वर्तते आती झाली ती मीची. का भविष्यमाणे जेही तेही मज वेगळे नाही. हा बोलूची एरवी काही होये ना जाये. ऐसा मी पांडुसुता अनुस्युतू सदा असता, यया संसार जो भूता तो आने बोले. तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परीयसी. जेथ अहंकारा तनुसी वालव पडिले, तेथ इच्छा हे कुमारी झाली. मग ते कामाची या तारुण्य आली, तेथ द्वेषेसी मांडली वराडिक. तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो आजेन वाढविला अहंकारे. तो धृतीसी सदा प्रतिकूळू, नियमावी नांगवे मूळू. आशारसे दोंदिलू जाला साता, असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनी. धनुर्धरा विषयाचे ओवरा विकृतीसी असे. तेणे भावशुद्धीची ये वाटे, विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले वाटे अप्रवृत्तीचे. तेणे भूते भांबावली, म्हणून संसाराची आडवी माझी पडली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. ऐसे विकल्पाचे वायाणे, काटे देखोनी सणाणे. जे मतिभ्रमाचे पासवणे घेतीची ना. उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडून विकल्पाची या भाली. पातकांची सांडली अटवीजी. मग पुण्याचे धाव घेतले, आणि माझी जवळीक पातले.
किंबहुना ते चुकले वाटवधेया. एरवी तरी पार्था, जन्म जरा मरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयांची. तया तो प्रयत्नची एके वेळे, मग समग्रे परब्रह्मे फळे, जया पिकले या रसूगळे पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्ये जग भरे, तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरे मन. ऐसा आत्मलाभू तया होयगा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. जया तया ते साम्याची ये वाडी, ऐक्याचीची सांधे कुळवाडी, तेथ भेदाची साकडी निणिजती. जिही साधीभूता माते, प्रतितीचेनी हाते धरुनी, अधिदैवाते शिवतलेगा. जया जाणीवेची ये ओगे, मी अधियज्ञू रिगे, ते तनूचेनी वियोगे विरहिये नव्हती. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमेठे खडाडता, काही न मरते याही चित्ता युगांतून हे. परी नेणो कैसे पैंगा, ते जडवून गेले माझी या अंगा, ते प्रयाणीची याही लगबगा न सांडिती माते. एरवी तरी जाण, ऐसे जे निपुण तेची अंतःकरण युक्त योगी. तव ये शब्द कुपिके तळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे अर्जुन नावेक ते वेळी मागाची होता. जेथ तद ब्रह्मादी वाक्य फळे, जे नानार्थ रसे रसाळे, बकते आहाती परिमळे भावाचेनी. सहज कृपा मंदानिळे, कृष्ण द्रुमू डोलती तिये वेळे, अर्जुन श्रवणाची ये खोळे अवसात पडली. तिये प्रमेयांची होका वळिली, की रसाच्या सागरी चुबुकळली, मग तैसीच का घोळिली परमानंदे. तेणे बरवेपणे निर्मळे, अर्जुनोन्मेषाचे डोळे, घेतात गळाळे विस्मयामृताचे. या सुखसंपत्ती जोडलिया, मन स्वर्गा वात वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत अथी. ऐसे वरिचलीची बरवा, सुख जाओ लागे फावा, तव रसास्वादाची या हवा लाहो केला. झाकरी अनुमानाचेनी करतळे, घेऊन तिये वाक्य फळे, प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहिली. तव विचाराची या रसना न दटती, परी हेतूच्या दशनी न फुटती. ऐसे जाणूनी सुभद्रापती चुंबीचिना, मग चमत्कारला म्हणे, ये जळीची मा तारागणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी. ये पदे नव्हती फुडिया गगनाची या घडिया, एथ आमची याची मती बुडिया थाऊ न निगे. वाचूनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पूनी किरीटी, तिया पुनरपी केली दिठी यादवेंद्रा. मग विनविले सुवटे, हा हो जी ये एकवटे, सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. एरवी अवधानाचेनी वहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काही श्रवणाचेनी अंगवणे बोलो लागती. परी तैसे नव्हे हे देवा, देखील अक्षरांचाची मेळावा, विस्मयाची याही जीवा विस्मयो झाला. कानाचेनी गवाक्ष द्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे पडेना, तव चमत्कारे अवधान ठकले. देवीची मज अर्थाची चाड आहे, ते सांगताही वेळू न लास आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. ऐसा मागिलू पडताळा घेऊनी, पुढा अभिप्राया दिठी सुनी, देवीची माझी शिरवणी आरती आपुली. कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंघोनेदी शिव. एरवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला, अहो श्री गुरुते जई पुसावे, तई येणे माने सावध व्हावे, हे एक जाणे आघवे सव्यसाची. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. तिये गावधान देया गोठी, बोली जैल नीट मराठी, जैसी काना आधी दिठी उपेगा जाय. बुद्धीची या जिव्हा, बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची याची भांबा इंद्रिये जिंती. पहा पहा मालतीचे कळे, घ्राणासी वाटले कीर परिमळे, परी वरिचिली बरवा काही डोळे सुखिया नव्हती. तैसे देशीची या हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयांची या गावा लेसा जाई जो. ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा.
7वा अध्याय संपूर्ण.